हां. सो assumption made by assumption made in designing of bolted or riveted joint. बघू आता एक एक अजम्पशन आपण. ठीक आहे. सो अजम्पशन आपल्याला काही गोष्टी अजूम करून चालाव्या लागतात. तर पहिलं अजम्पशन आपण व्यवस्थित समजून घेऊया. काय बरं का पहिलं अजम्पशन? तो पहिलं अजम्पशन आहे रिवेट किंवा बोल्ट जेव्हा तुम्ही कनेक्शनसाठी वापरत आहात तेव्हा जो लोड आपण त्याच्यावरती अप्लाय करतो त्या लोडमुळे त्या सगळ्यांमध्ये जो ताण येतो, जो लोड डिस्ट्रीब्यूट होतो तो इक्वली डिस्ट्रीब्यूट होतो असं म्हणूया, किंवा जो ताण येतो तो ताण सगळ्यांमध्ये सारखा येत असतो. तर पॉईंट काय लिहिना आपण? रिवेट लिहा और बोल्ट लिहा. रिवेट किंवा बोल्ट. So rivet or bolt are assumed to be stress equally. तो पॉईंट काय सांगितलं मी? रिवेट किंवा बोल्ट आर अजूम टू बी स्ट्रेस इक्वली. याचा अर्थ असा आहे, अजूम करतोय आपण डिझायनिंगमध्ये, अजूम करतोय बोल्ट असो किंवा रिवेट असो. समजा दोन प्लेट आहेत, राईट का? या गोष्टीला समजू शकतो आपण. ही एक प्लेट आहे ओव्हर आपण लॅप जॉईंट प्रोव्हाइड करून ठेवला आहे आणि हे कनेक्शन दिसायला भेटते. तर आपण काय करतो आता? फोर्स अप्लाय करतोय. तर फोर्स अप्लाय केल्यामुळे एक मिनिट दरवाजा ठोकतोय. हां. तो काय झाले बरं का? पहिला पॉईंट सांगितलं तुम्हाला मी, रिवेट बोल्ट आर अजूम टू बी व्हॉट इक्वली. हा पण झाला. दुसरा रिवेट होल आर अजूम टू बी फिल कम्प्लिटली. तर रिवेटचा होल जो आहे तो कम्प्लिटली फिल झाला आहे असं अजूम करून चाला. दोन प्लेटमधलं फ्रिक्शन जे काय आहे ते निग्लिजिबल आहे असं जर आपण अजूम केलं तर आपल्याला फायद्याची गोष्ट भेटेल. काय बरं का? तो बोल्ट जो आपण लावणार चांगल्या मटेरियलचा लावणार, चांगल्या स्ट्रेंथचा लावणार. तो अशा हे अजूमशन करा. नंतर पुढे शिअर स्ट्रेस जो काही आहे या बोल्टवरती, जो शिअर स्ट्रेस आपल्याला दिसायला भेटतोय या बोल्टच्या एरियावरती, तो इक्वली डिस्ट्रीब्युटेड झाला आहे असं अजूम करून चाला. तो शेअर स्ट्रेस इज अजूम टू बी व्हॉट इक्वली डिस्ट्रीब्युटेड. पाचवा. सो नंबर 5, अजम्पशन नंबर 5 बघू. अजम्पशन नंबर 5 आहे स्ट्रेस इन द प्लेट अजूम टू बी युनिफॉर्म. स्ट्रेस इन द प्लेट इज अजूम टू बी युनिफॉर्म. आता ही बात काय बरं का? याला समजून घेऊ. आता मला दिसायला भेटते एखादा कागद घ्या किंवा एखादी प्लेट घ्या, हे वाला. आता मला सांगा, जर समजा मी हा कागद जो आहे, आता फाटलेला कागद एखादा बघून घ्या, कोणाकडे असेल तुकडा तर बघ घ्या हातामध्ये. हे बघा, आता ह्या एवढा कागदाचा तुकडा घेतला, इथं मी होल पाडून टाकला, असे 2 होल पाडून टाकले आणि या कागदाला मी समजा असा ओढतो इकडून. तो इकडून तिकडून जर ओढेल ना मी, तर या पूर्ण प्लेटमध्ये जे स्ट्रेस आहे ना, ते स्ट्रेस कसं डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे होतं इक्वली. तो स्ट्रेस इन द प्लेट इज अजूम टू बी व्हॉट युनिफॉर्म. पण असं ॲक्च्युली असतं का? नाही. पण आपल्याला अजूम करायचं की जो स्ट्रेस असतो तो काय असतो? युनिफॉर्म असतो. तो स्ट्रेस काय असतो? युनिफॉर्म असतो. म्हणजे काय बरं का? आता बघा, जर का समजा आपण जर का हे फोर्स जर अप्लाय केला, तर फोर्स अप्लाय केल्यावरती काय दिसायला भेटतं? जो होल आहे ना, होल, त्या होलवरती स्ट्रेसचं कॉन्सन्ट्रेशन दिसायला भेटतं. स्ट्रेसचं कॉन्सन्ट्रेशन दिसायला भेटणं म्हणजे काय? तो तिथून फाटायला सुरुवात होतो. जर या कागदाला तुम्ही जर का ताणला तर कुठून फाटेल? तो या होलपासूनच फाटेल ना, की इथूनच कुठून असं फाटल जाईल, असं फाटत जाईल. म्हणजे याचा अर्थ काय? सगळ्यात जास्त ताण कुठे येतोय? या होलला येतोय, राईट का? तो सगळ्यात जास्त ताण या होलला येतोय. याचा अर्थ असा आहे की स्ट्रेसचं कॉन्सन्ट्रेशन या होलकडे जास्त आहे. तो स्ट्रेसचं कॉन्सन्ट्रेशन होलकडे जास्त आहे, एवढी बात आपल्याला दिसायला भेटते. पण आपण अजूम करून चालायचं की जो स्ट्रेस आहे तो स्ट्रेस या पूर्ण प्लेटवरती युनिफॉर्मली आहे. तो स्ट्रेस जो काय आहे तो स्ट्रेस सगळ्या प्लेटवरती काय आहे? युनिफॉर्मली आहे, असं आपण अजूम करून चालायचं. ठीक आहे. याचा फायदा काय होईल आपण बघूया त्या डिझायनिंगमध्ये. जो अजूम टू बी व्हॉट प्लेट, जो काही आपल्याला प्लेटमध्ये स्ट्रेस दिसायला भेटत आहेत ते काय? युनिफॉर्म आहे. हा पण पॉईंट क्लिअर केला आपण. पुढचा पॉईंट काय बरं का? किंवा याला अजून आपण कसं समजू शकतो, याला डायग्रामच्या याच्याबरोबर सांगू शकतो मी तुम्हाला. एक मिनिट. सो स्ट्रेस इन द अजूम टू बी झाला का पॉईंट? हा पॉईंट काय सांगितला मी? स्ट्रेस इन द प्लेट अजूम टू बी व्हॉट युनिफॉर्म. तो हा पॉईंट क्लिअर केल्यानंतर पुढचा लिहू आपण 6 नंबर लिहून घेऊ. 6 नंबर काय? कुठं झाला तो? स्ट्रेस युनिफॉर्म झाला. स्ट्रेस अजूम टू बी युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड ओव्हर द ग्रॉस, ते पण झाला. बेंडिंग ऑफ द रिवेट ऑर बोल्ट. बोल्ट इज निग्लिजिबल. राईट. तुम्हाला अजून करून चालायचं आहे काय बरं का? की जो बोल्ट किंवा रिवेट आहे ना, त्याच्यामध्ये बेंडिंग स्ट्रेसेस जे आहे ना, ते बेंडिंग स्ट्रेसेस निग्लिजिबल आहेत. तो अजून करून काय चालू आपण आता की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची बेंडिंग येतच नाही. तुम्हाला एक माहिती आहे की बेंडिंग कशामुळे येत असते? तो जॉईंटमध्ये बेंडिंग जी काही येत असते ती बेंडिंग कशामुळे येत असते?
तो ती बेंडिंग येत असते ड्यू टू द इसेंट्रिसिटी. तुम्ही अजूम करून चाला की बेंडिंग पण नाही आहे. तो समजा आता आपण काय अजूम करतो की बेंडिंग इन द रिवेट ऑर बोल्ट आपण निग्लिजिबल अजूम करून चालतोय. तो बेंडिंग त्याच्यामध्ये नाही आहे हे आपण अजूम करून चालतोय. तर याचा फायदा कसा होईल बरं का आपल्याला आता? याचा फायदा काय होईल की जर का समजा आपण त्याच्यामध्ये बेंडिंग येत नाही ही गोष्ट जर अजून करून चालू त्याचा फायदा कसा होईल बरं का आपल्याला? तो आपल्याला येऊ द्यायची नाहीये या गोष्टीने आपण त्याला डिझाईन करतोय. लक्षात आलं का की बेंडिंग बेंडिंग ऑफ द रिवेट ऑर बोल्ट इज निग्लिजिबल. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे माहिती आहे का? तुम्हाला काय पाहिजे की तुमचा बोल्ट आणि तुमचं रिवेट जेव्हा लोड घेईल तेव्हा बिलकुल बी बेंड व्हायला नको असं त्याचा अर्थ आहे. तर तुम्ही काही पण करा असा बोल्ट तिथं प्रोव्हाइड करा की लोड आल्यावरती जो बेंड व्हायला नको असं त्याचा मिनिंग आहे. सो बेंडिंग ऑफ द रिवेट अँड बोल्ट इज निग्लिजिबल. पॉईंट लक्षात आला का की लोड आल्यावरती बेंडिंग स्ट्रेस नका म्हणा बेंडिंग म्हणा फक्त. सो बेंडिंग जो की ना बोल्ट आणि बोल्ट आणि रिवेट याची बेंडिंग व्हायला नको याची बेंडिंग व्हायला नको. नंतर राईट हा पॉईंट तुम्ही लक्षात घेतला. पुढचा 6 नंबर 6 नंबर झाला. 7 नंबर काय? बेरिंग स्ट्रेस इज युनिफॉर्म. बेरिंग स्ट्रेस इज युनिफॉर्म बिटवीन द प्लेट अँड रिवेट. सो शेवटचा पॉईंट आहे आपला बघा. आता काय सांगतो तुम्हाला मी. बेरिंग स्ट्रेस इज युनिफॉर्म बिटवीन प्लेट अँड रिवेट. सो प्लेट आणि रिवेटमध्ये आता हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो बघा. काय आहे ही प्लेट आहे. ही अशा पद्धतीने प्लेट मला दिसायला भेटते. ठीक आहे. असं काहीतरी इकडे असेल ती प्लेट अशी काहीतरी प्लेट असेल. इथं पुन्हा बोल्ट असेल इथं पुढे कुठेतरी बोल्ट असेल अशी काहीतरी आपण अरेंजमेंट करून ठेवली. याच्या मागं पण प्लेट येते. तो प्लेटवर प्लेट आपण ठेवली अशा पद्धतीने काहीतरी दिसायला भेटते. आता मी तुम्हाला काय म्हणतोय तुम्हाला म्हणतोय मी की ही जी काही आहे या दोन प्लेटला आपण जॉईन केले समथिंग काहीतरी कनेक्शन. इथं बोल्ट आहे इथं बोल्ट दिसायला भेटतो तुम्हाला. हा बोल्ट झाला आपला बोल्ट ऑर रिवेट. हा बोल्ट ऑर रिवेट अलॉंग तुम्हाला लेंथ दिसायला भेटते. बेरिंग स्ट्रेस इज युनिफॉर्म बिटवीन द प्लेट. समजा आता इकडे जर का मी लोड लावतोय तर इकडे लोड लावल्यामुळे हा जो की प्लेटचा जो इथला पोर्शन आहे हा याला असा लोडतो तिकडे. राईट का? ते बेरिंग स्ट्रेस मला दिसायला भेटणार. पुन्हा इकडे जर का समजा मी लोड लावत असणार तर हा एरिया इकडे याला बिअर करायचं काम करतो. सो बेरिंग स्ट्रेस इकडे दिसायला भेटेल तुम्हाला. मी तुम्हाला काय म्हणतोय आता लक्षात द्या की बेरिंग स्ट्रेस जे असतात ते आपले युनिफॉर्म असतात. म्हणजे काय अजून एखादी प्लेट जर घेतली असती अजून आपल्याला मजा आली असती. जसं काय बरं का समजा एखादी प्लेट मी घेऊन घेतो. आता ते आपल्याला समजायला जरा वेगळं जाईल. आपण प्लेट अशी पद्धतीने घेऊन घेऊ. ही झाली आपली प्लेट. ठीक आहे. तो अशा पद्धतीने आपण गोष्टीला समजूया. आता गंमत बघा. सो जेव्हा मी याच्यावरती फोर्स अप्लाय करतोय या मधल्या प्लेटवरती तर बेरिंग तुम्हाला दिसायला भेटेल बरं का. काय हे दोन आपले हे आहेत. इकडे अप्लाय करा किंवा इकडे अप्लाय करा तुम्हाला काय दिसायला भेटेल. आता गंमत बघा. मी काय म्हणतोय की जी बेरिंग दिसायला भेटेल मला जेव्हा मी इकडे अप्लाय करतोय तर तुम्हाला बेरिंग काहीतरी वेगळी दिसायला भेटेल. म्हणजे डायग्राम कशी समजू शकतो. आता डायग्राम माझ्याकडे आहे पुस्तकामध्ये तसं आपण समजू शकतो त्याला. हां आता गंमत बघा. जेव्हा पण तुम्ही या ठिकाणी म्हणा किंवा या ठिकाणी म्हणा ही वाली बात करा. इथं जेव्हा स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन दिसेल ना त्याची डायग्राम समजा अशी काहीतरी बनते. समजून घेऊ आपण. इथं जो की बेरिंग स्ट्रेस दिसायला भेटतं ना ते अशी दिसायला भेटते. तर इथं जे की बेरिंग स्ट्रेस दिसायला भेटते ती अशी कुठे दिसायला नको. म्हणजे जी डायग्राम तुम्हाला इथं दिसायला भेटली ना तीच डायग्राम इथं दिसायला भेटायला पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. लक्षात आला का? सो बेरिंग स्ट्रेस युनिफॉर्म असणं याचा अर्थ असा आहे की इकडून जे बेरिंग स्ट्रेस लागतायत ना त्याच लेवलमध्ये लागायला पाहिजे. नाही तर इथे वेगळी लागेल आणि इकडे वेगळी लागेल असलं घडायला नको. हा पॉईंट आपल्याला दिसायला पाहिजे. म्हणजे युनिफॉर्म असायला पाहिजे. म्हणजे काय बरं का आता ॲक्च्युली असं सुद्धा नको लागायला पाहिजे ना असं लागायला पाहिजे. युनिफॉर्म असायला पाहिजे. म्हणजे काय सो बेरिंग जे की लागते डायग्राम जर बनवायला गेलात ना तुम्ही इकडून बेरिंग जी लागते ना ती अशा पद्धतीने लागायला पाहिजे. इथं बघा. इथं जर का बेरिंगची डायग्राम काढली ना तर इथं तुम्हाला काय दिसायला भेटेल अशा पद्धतीने. तो जो बेरिंग एरिया तुम्हाला दिसायला भेटतोय ज्या ठिकाणी तुम्हाला बेरिंग एरिया दिसायला भेटतोय तर त्या ठिकाणची मी बात करतोय की तुम्हाला काय दिसायला पाहिजे की हा जो काय युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. सो बेरिंग स्ट्रेसेस इज व्हॉट बेरिंग स्ट्रेसेस इज युनिफॉर्म बिटवीन द प्लेट अँड द रिवेट. तो प्लेट आणि रिवेट यांच्यामधला जो बेरिंग स्ट्रेस आहे तो युनिफॉर्मली असायला पाहिजे. नॉन युनिफॉर्म असायला नको. नॉन युनिफॉर्म म्हणजे काय की इथं काहीतरी सर्क्युलर आहे वरती काहीतरी ट्रायंग्युलर आहे किंवा इथं सर्क्युलर आहे वरती सर्क्युलर आहे. हे सगळे काय झाले नॉन युनिफॉर्म झाले. देअरफॉर बेरिंग बिटवीन द बेरिंग स्ट्रेस इज युनिफॉर्म बिटवीन द प्लेट अँड द रिवेट. सो युनिफॉर्म असणं म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ते स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन दिसायला भेटेल. तो हे 7 पॉईंट जे काही आहेत हे 7 आपले अजम्पशन झाले. ते 7 अजम्पशन आपण पुन्हा एकदा रिकॉल करू शकतो. राईट का? इथं कुठला तरी एक पॉईंट होता आपला काय की स्ट्रेस इन द प्लेट इज अज्युम टू बी युनिफॉर्म. याला जर बघायला गेलं तर माझ्या वहीमध्ये एक डायग्राम आहे ते मी तुम्हाला समजून सांगतो. आता गंमत बघा. समजा
इथं बघा, आता ही डायग्राम मला दिसायला भेटते. ही डायग्राम जर तुम्ही बघायला गेला तर इथून काय दिसायला भेटतं बरं का आपल्याला, की हे बोल्ट आहेत, हे बोल्ट आहेत आणि त्याच्या खाली वरून अशी प्लेट आहे आणि त्याच्यामध्ये अशी उभे बोल्ट पानामध्ये असे बोल्ट आहेत ते पानामध्ये. तर ते पानामध्ये न दाखवता मी अशी डॉटेड लाईनने दाखवणे त्याला, ओके का. आता तुम्हाला काय दिसायला भेटते, की जेव्हा समजा एखादी प्लेट, या प्लेटला जर का तुम्ही ताणलं, या प्लेटला तुम्हाला आकृती काढून दाखवतो इकडे बघा. ही प्लेट होती ती, इथे म्हणजे असे खड्डे पाडून ठेवलेत मी. आता हिला जर का मी ताणलं तर काय दिसायला भेटेल बरं का आपल्याला रे, त्याच्या खाली पूर्ण मी ती आकृती कशी काढली, ती खालची जे बोल्ट आहेत ना त्याला आडवं करून दाखवलं. आता तुम्ही समजून घ्या, याला जर का समजा मी ताणलं, हे बोल्ट आहेत वरतून प्लान दाखवलं तुम्हाला मी, याला जर ताणलं मी तर तुम्हाला काय दिसायला भेटेल, की फाटेल कुठून, ते इथून फाटेल. याचा अर्थ हा जो काही पोर्शन आहे ना मधला, याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त दिसायला भेटते. मग कॉन्सन्ट्रेशन कसं असतं माहिती आहे का, ते डायग्राम जर तुम्ही याची काढली, तो याला मी ताणतोय कसा, अशा पद्धतीने ताणतोय, तो अशा पद्धतीने ताणतोय, तो स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन कसं दिसायला भेटेल हे बघा. सो हा इकडचा पोर्शन जो आहे ना, इकडे ताण अशा पद्धतीने येताना दिसेल तुम्हाला, इथं ताण अशा पद्धतीने येताना दिसेल, अशा पद्धतीने काहीतरी. जो मधला पोर्शन आहे इथं ताण तुम्हाला जास्त दिसायला भेटेल. सो जो काही होलचा एरिया आहे ना, तिथं स्ट्रेस आपल्याला, स्ट्रेसचं कॉन्सन्ट्रेशन खूप कमी दिसायला भेटतं. एंडला काय असणार, स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन खूप कमी, अशा पद्धतीने डायग्राम दिसायला भेटेल. इथं 0, इथं काहीतरी एवढी, इथं इथपर्यंत जाऊ देतो डायरेक्ट, असं काहीतरी. तो तुम्हाला दिसायला भेटेल, की जेव्हा तुम्ही याला ताणतायत ना, राईट का, जेव्हा तुम्ही ताणतायत ना, तुम्हाला काय दिसायला भेटतंय, की स्ट्रेसचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ना, ते स्ट्रेसचं कॉन्सन्ट्रेशन युनिफॉर्म नाही आहे. हे सांगण्याचा प्रयत्न करतोय मी या मुद्द्यावरून, की स्ट्रेस इन द प्लेट इज अज्युम टू बी युनिफॉर्म. पण असा अजूम करायचा आपल्याला, पण ते ॲक्च्युली राहत नाही. अजूम करा म्हणजे काय, की बाबा पूर्ण प्लेटवरती जे भलेही ते बोल्ट होल असो का नसो, तुम्हाला अजूम करून चालायची काय आहे, ते स्ट्रेस सगळ्या प्लेटमध्ये स्ट्रेस काय आहे, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होतो, असं अजूम करून आपण चालू आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे व्हायला पाहिजे, या गोष्टीचा जर का विचार करून ठेवला तुम्ही, तर तुम्हाला ते मटेरियल पण तुम्ही चांगलं वापरणार, तो बोल्ट पण तुम्ही चांगलं वापरणार. त्यामुळे हे अजम्पशन आपल्या अशा पद्धतीने दिसायला भेटतात. तर जवळजवळ आपण किती अजम्पशन बघितले, 7 ते 8 अजम्पशन बघितले, 7 अजम्पशन आपण बघितले. पहिलं अजम्पशन मी रिकॉल करून देतो, राईट. तो बघा, सगळ्यात अगोदरचा अजम्पशन आहे, रिवेट ऑर बोल्ट आर अजूम टू बी स्ट्रेस इक्वली. म्हणजे काय, की लोड जो आपण लोड जो आपण लावतोय ओढायला, तो सगळ्या बोल्ट जे आहे, सगळे बोल्ट सारखे घेत आहेत, असं त्याचा मिनिंग झाला पहिला कवर. दुसरा पॉईंट मी तुम्हाला काय सांगितलं बरं का, की जो की रिवेट होल आहे, रिवेटच्या केसमध्ये जो रिवेट होल आहे तो आपला कम्प्लिटली फिल व्हायला पाहिजे, असं करा, ठीक आहे. असं अजूम करा म्हणजे तसं भरावं लागेल मग तुम्हाला. पुढचा पॉईंट, फ्रिक्शन बिटवीन द प्लेट इज निग्लिजिबल. दोन प्लेटमधलं फ्रिक्शन जे काय आहे ते निग्लिजिबल आहे, असं अजूम करा. पुढे काय आता नेक्स्ट, शेअर स्ट्रेस अजून युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. शेअर एरियावरती शेअर स्ट्रेस युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. म्हणजे काय, त्या बोल्टने जे काही शेअरमधून प्रोव्हाइड करतो तो पूर्ण एरियाकडून प्रोव्हाइड व्हायला पाहिजे युनिफॉर्मली. तो शेअर स्ट्रेस इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. नंतर पुढे काय बोलतो तुम्हाला मी, पुढचा पॉईंट बघितला आपण, पुढे गेलं ते बेंडिंगबद्दल होतं ना. हां, शेअर स्ट्रेस प्लेटमधले जे शेअर स्ट्रेस तो स्ट्रेस इन द प्लेट इज अजून टू बी वॉट युनिफॉर्म. पुढचा पॉईंट बघितला, बेंडिंग ऑफ द रिवेट ऑर बोल्ट इज निग्लिजिबल. बोल्टमध्ये बेंडिंग आणि आपल्याला रिवेट आणि बोल्टमध्ये बेंडिंग होऊ द्यायची नाही, असं अजून करा. पुढे बेरिंग स्ट्रेस इज युनिफॉर्म बिटवीन द प्लेट अँड द रिवेट. सो प्लेट आणि रिवेटमधली बेरिंग स्ट्रेसची डायग्राम जर काढली तर युनिफॉर्म राहायला पाहिजे. आणि नंतर पुढचा पॉईंट काय झाला, अशा पद्धतीने 7 अजम्पशन आपल्याला परीक्षेमध्ये विचारू शकतात.